महर्षी गौतम जे होते ना, त्यांच्या हातून गोहत्येचं पातक घडलं होतं आणि ते पाप हरण करण्यासाठी त्यांना शंकराच्या डोक्यावर जी गंगा बसलेली आहे तिला खाली उतरवून मूळ स्वरूपात जर आणलं आणि त्याच्यात आंघोळ केली तर त्यांचं पाप नाहीसं होणार होतं असं त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी ब्रह्मगिरीवर शंकर भगवानांची तपश्चर्या केली आणि घोर तपश्चर्या करून जेव्हा ते प्रसन्न झाले आणि त्यांना विचारलं की बोल तुम्हाला काय हवंय बा, वर काय हवंय असं, तर त्यांनी असं सांगितलं की आपल्या डोक्यावर जी गंगा बसलेली आहे तिला मूळ स्वरूपात खाली उतरवा आणि मला बा असं असं आंघोळ करून पवित्र व्हायचं आहे बा पुन्हा असं. तर त्यावेळेस शंकराने गंगा मातेस सांगितलं की तू खाली ये बा असं. पण ती खाली यायला काही तयार नव्हती. ती म्हणाली मी जर खाली आले तर पाप करणारे जे लोक आहेत ते पण माझ्यामध्ये आंघोळ करतील आणि त्यांचा पाप मला लागेल.